धनंजय मुंडे यांनी पोटगी देण्याबाबत करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर माझगाव कोर्टामध्ये सुनावणी झाली। कोर्टात धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी लग्न झालं नसल्याचा मुद्दा आणि करुणा शर्मा यांच्या आर्थिक स्थितीच्या मुद्द्यावर युक्तिवाद झाला। नेमकं कोर्टात काय झालं, काय घडामोडी घडल्या, युक्तिवाद कसा झाला, बघूया एका रिपोर्टमध्ये। मुलं माझी, बायको माझी नाही, धनंजय मुंडेंचा कोर्टात दावा। माझगाव कोर्टात नेमकं काय झालं? धनंजय मुंडे यांनी पोटगी देण्याबाबत करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर माझगाव कोर्टात सुनावणी झाली। यावेळी धनंजय आणि करुणा मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला। करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला। इतकंच नाही तर करुणा मुंडे यांचं धनंजय मुंडेंसोबत लग्न झालंय याचा पुरावा आहे का, असा सवाल न्यायालयाने करुणा मुंडेंच्या वकिलांना केला। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडेंना पोटगी देण्याचा आदेश दिला होता। यावर धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात स्थगितीची याचिका दाखल केली। कोर्टात मुंडे यांच्या वकिलांनी लग्नाचा अभाव आणि करुणा मुंडे यांची आर्थिक क्षमता या मुद्द्यांवर युक्तिवाद केला। कोर्टात नेमकं काय झालं त्यावर एक नजर टाकूया। जर लग्नच झालं नाही तर पोटगी कशी देणार, असं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला। तर त्यांची मुलं आहेत असा युक्तिवाद करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला। मग ही मुलं कुणाची, या मुलांचे वडील कोण, असा सवाल कोर्टानं उपस्थित केला। राजश्री या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत। धनंजय मुंडे मुलांना स्वीकारतायत, पण त्यांनी करुणा यांच्याशी लग्न केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला। मुलं तुमची आहेत असं म्हणता, मग करुणा आई कशी नाही असा सवाल कोर्टानं केला। त्यावर धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही असं धनंजय मुंडेंचे वकील म्हणाले। तर धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचे आई आणि वडील कोण आहेत असा सवाल कोर्टानं केला। तर करुणा यांचं वर्षाला 15 लाख इन्कम आहे, त्या टॅक्सही भरतात। करुणा मुंडे आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही त्यांनी पोटगीसाठी अर्ज केलाय। करुणा यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत, त्यांना पोटगीची गरज नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला। करुणा आणि धनंजय मुंडे यांचे 1998 मध्ये लग्न झालंय, त्यांचे एकत्र फोटो आहेत असा दावा करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला। तर धनंजय मुंडे करुणा मुंडेंच्या लग्नाचे पुरावे तुमच्याकडे आहेत का, अशी विचारणा कोर्टानं केली। होय, आमच्याकडे पुरावे आहेत, आम्हाला पुरावे सादर करण्यास वेळ द्या, असं करुणा मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं। तर 5 एप्रिल पर्यंत हे पुरावे सादर करा असं कोर्टानं करुणा मुंडेंच्या वकिलांना सांगितलं। त्यांचे वकीलने युक्तिवाद केलेला आहे की मी बायको नाही आहे, आणि जसे की जज साहेबांनी पण सांगितलेलं आहे की 2 मुलाबाळा असताना तुम्ही सांगताय की मुलाबाळा आमचे पण बायको नाही, असं कसं होऊ शकता। आणि तसंच जज साहेबांनी खूप अच्छा सांगितलेलं आहे त्यांना, पण आम्हाला पण त्यांनी सांगितलेलं आहे की काहीतरी पुरावे सादर करा। जे येणारी 5 तारखेला मी पुरावे सादर करणार आहे आमच्या लग्नाचे, आणि 2-3 पुरावे और त्यांनी सांगितलेले आहे, ते सगळे मी सादर करणार। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 एप्रिलला होणार आहे। या सुनावणीमध्ये करुणा मुंडे या धनंजय मुंडेंसोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करणार आहे। त्यामुळे यावर कोर्ट आता काय निर्णय देतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।